चैम्बूर घाटला के अमरनगर एसआर के लोगों ने डेवलपर के खिलाफ किया आंदोलन। पूर्व नगर सेवक अनिल पाटनकर भी समर्थन में पहुंचे। रविवार की सुबह चैम्बूर घाटला के अमरनगर एसआर के रहवासी रास्ते पर उतरे थे। अपने डेवलपर के खिलाफ आंदोलन कर रहे थे। यहाँ के रहवासी और शिवसेना यूबीटी शाखा प्रमुख उमेश करकेरा के नेतृत्व में आंदोलन कर रहे इन लोगों का फूटा गुस्सा और बिल्डर पर आरोप लगाया, ना तो यहाँ डेवलपमेंट हो रहा है और ना ही किराया सही ढंग से मिल रहा है। पूर्व नगर सेवक अनिल पाटनकर इन परेशान नागरिक के समर्थन में पहुंचे थे। महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय, छत्रपति बाळासाहेब ठाकरे यांचा जय, छत्रपति बाळासाहेब ठाकरे यांचा जय, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा जय, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा जय, युवा सेना प्रमुख अमरनगरचा विकास लोकांना हवा आहे, त्यासाठी त्यांनी सर्वांनी त्या टायमाला मान्यता दिलेली आहे। पण आज गेली 17-18 वर्षे एक विकासक मग दुसरा येतोय, दुसऱ्याकडून आता हे जे आज ही परिस्थिती जी उद्भवली आहे की काही 60 लोक भाडं घेऊन गेलेली आहेत, बाकी ज्यांची भाडी भरलेलीच नाही आहेत। आज 4-6-2.5 वर्षानंतर 4-6 महिन्यात भाडं थकलेली आहेत आणि कुठेतरी त्यामुळे लोकांच्या सहनशक्तीला सुद्धा अंत असतो आणि त्यामुळे लोक आज या लढाईसाठी उतरले आहेत। शाखा प्रमुख उमेश करकेरा यांच्या नेतृत्वात म्हणण्यापेक्षा ते स्वतः इथे प्रकल्प बाधित आहेत। इसारेचा एक भाग म्हणून आज ते सुद्धा आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये अमरनगर रहिवाशांना न्याय मिळावा त्या दृष्टीने आम्ही इथे आलेलो। आमच्या मागण्या सुद्धा माफकच आहेत की विकासकाने पूर्णपणे 2 वर्षाचं तिथे भाडं भरावं। खाली केलेत लोकांनी, आज 2.5 वर्ष झाले, कामकाजाला सुरुवात नाही आहे। 1 वर्षाचं पोस्टपेड द्यावं आणि जी ॲग्रीमेंट जुन्या ॲग्रीमेंटवर कंटिन्युटी चालू आहे त्यापेक्षा त्याच्याबरोबर एक व्यवस्थित नवीन ॲग्रीमेंट बनवून आजच्या रूल रेग्युलेशन प्रमाणे त्यांनी जो निर्णय घ्यावा। विकासकाला विरोध नाही आहे, प्रकल्पाला विरोध नाही आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या कराव्यात काय की हे जे घर आहे, हे घरकुल आहे, ही यांच्या आयुष्याची पोटपुंजी आहे। हे आईवडिलांचं आमच्या स्वप्न आहे। आला मुंबईत, त्यांनी घर बांधलं, एक झोपडं बांधलं, आज त्याच्या इमारतीत एक अद्यावत चांगल्या घरात रूपांतर होतंय आणि मुंबई सोडली तर इतर ठिकाणी एसआरए प्रकल्पने आहेत। मोफत घर ही संकल्पना विकासकाकडून द्यायची आमच्या मुंबईतच आहे। खाण्यापिण्यात आता सुरुवात झाली आहे, म्हणजे ते मोफत घर आमचं हक्काचं घर जे मोफत मिळतं आम्हाला ते चांगलं सुंदर मिळावं, व्यवस्थित मिळावं, वेळेवर मिळावं, सुसज्ज बांधकामाने मजबूत असं मिळावं, ही लोकांची अपेक्षा आहे आणि ती असायलाच हवी। तर त्या दृष्टीने आमची ही लढाई आहे। त्यांनी उद्या सुद्धा विकासकाने या कमिटीची चर्चा करावी। ही जी लोक आहेत, जुनी कमिटी आहे, जी तिथे कमिटी आहे त्या कमिटीला बोलवावं आणि एक चांगलासा निर्णय घेऊन कामकाजाला सुरुवात करावी। पण त्यामध्ये आता एक कोणतरी विश्वासू माणसाची गरज आहे की त्याने बाबा विश्वास द्यावा की लोकांना, कारण काय झालंय की लोकांचा आता स्वतःवरचाच विश्वास उडला। मी दिलंय, मी सही केले, मुलं शिवाय घालतायत, मग आता विश्वास कोणावर ठेवायचा? आणि असा विश्वास उडल्यानंतर लोक पुढच्या प्रोजेक्टला, पुढच्या निर्णयाला तयार होतील का? तर त्यामुळे त्यांनी यावं, इथे चांगल्या प्रकारे विश्वास संपादन करावा, सगळ्या गोष्टी सुस्पष्ट अशा लोकांना दाखवून द्याव्यात आणि त्या करारनामाच्या माध्यमातून लोकांसमोर आणून विकासकाला चालना द्यावी। पोलीस अधिकारी छोटी पोलीस असतो, कायद्याचा रक्षक असतो, तो त्याचं काम करतो। त्यांनी कालच उमेशना बोलवलं होतं, मग मला सुद्धा पाचारण करण्यात आलं। मी गेलो त्यांच्याबरोबर, त्यांना मी म्हटलं आमची लढाई राजकीय लढाई नाही, आम्हाला कोणता स्टंट करायचा नाही। तुम्ही म्हणता आंदोलन आम्ही केलं, आम्ही मोर्चा काढला, मध्येच अडवतील, आम्हाला पोलीसवाले घेऊन जातील, नंतर कधीतरी नोटीस येतील कोर्टात केस उभी राहिले म्हणून, वैयक्तिक जात जमल्यावर तुमची सुटका केली, आता कोर्टात लढा। पण ह्यातून आमचा प्रश्न सुटणारा नाही। त्याच्यामुळे त्यांना आम्ही म्हटलं की तुमच्या विनंतीला मान देऊन आमचा मोर्चा निघणार नाही। किंवा मला नोटीस दिली, आम्ही त्याला कायद्याने तुम्हाला आम्ही त्या बदल्यात एक उत्तर देऊ की आमची लढाई काय आहे। तुम्ही संबंधित वरिष्ठांना बोलवा, विकासकाला बोलवा, अधिकाऱ्यांना बोलवा, तिथली जी 4 समंजस माणसं आहेत त्यांना बोलवून एक मार्ग काढा, एक तोडगा काढा त्याच्यात। कारण जर ही राजकीय लढाई असती तर आम्ही मोर्चावर ठाम राहिलो,
स्टंट करायचं असतं तर आम्ही पूर्णपणे मोर्चा केला असता, मग आम्ही विरोध केला असता, उचलाय पोलीसवाल्यांनी आम्हाला उचलून नेले असत्या, तुमच्या सगळ्या चॅनलने दाखवलं असतं, लोकांमध्ये हमदर्दी आमची सहानुभूती वाढली असती. आम्हाला ते काम नाही करायचं, आम्हाला लोकांसाठी खरं काम करायचं, योग्य काम करायचं. घ्या तुमच्या मार्गदर्शनावर, तुम्ही लीडर, तुम्ही बाप बना, तुम्ही निर्णय घ्या, पण आम्हाला न्याय द्या. बघा, एक माझं तर म्हणणं असतं, मी पहिला मला सुधरवायचं, मी माझी दिशा योग्य करायची आणि मग पुढे जायचं. आज पुढे जायला मार्गदर्शक म्हणून आमच्याकडे मशाल आहे. तुम्ही ज्या पंथ्या वाटून, हजारो पंथ्या वाटून जे काय दिवे लावून चाललेले आहेत ना, ही लोकांच्या डोळ्यात धूळफेक आहे, कुठेतरी थांबवा. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आपण धडक मोर्चा सांडूच्या विरोधात घेणार होतो, परंतु कालच मला रात्री सिनियर साहेबांनी बोलून घेतलं आणि नोटीस दिलं होतं की तुम्ही ते मोर्चा काढू नका, कारण की अटीशर्ती रविवारी ते लोकांनी मोर्चाची परवानगी बंद केलेली आहे. परंतु मी ठाम होतो, मी बोललो साहेब मी मोर्चा काढणार, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, मी काय हटणार नाहीये. तर त्यांनी विनंती केली की ठीक आहे तुम्ही मोर्चा काढू नका, किमान तिथे थांबा आणि आम्हाला सुद्धा सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. त्यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा त्या बिल्डरला नोटीस काढून आणि 2-4 दिवसात आम्ही तुम्हाला तुमची बैठक लावून विषय ते संपूया. परंतु तुम्हाला सांगतो एवढा रोष अमरनगरच्या रहिवाशांचा आहे, म्हणून आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपण ह्या मोर्चामध्ये आपण ठाम राहिलो. ठीक आहे, आम्ही मोर्चा त्या घरापर्यंत काढला नाही, परंतु या 2-4 दिवसात जर बिल्डरनी परत उत्तर व्यवस्थित दिलेलं नाही तर मी तुम्हाला सांगतो शाखेच्या वतीने शिवसेनेच्या वतीने त्याच्या घरात मोर्चा निघणार. जसं त्यांनी आमचं घर तोडलं त्याचा सुद्धा आम्ही घर तोडू. त्यामध्ये आम्ही काही केसेस वगैरे बघणार नाही, शिवसेनेची स्टाईल आहे आणि आम्ही केसेससाठी घाबरत नाही. त्याचं घर तोडू. त्यानंतर सुद्धा SRA मध्ये सुद्धा हा मोठ्या संख्येने तुम्हाला सांगतो आज कमी वेळामध्ये आम्ही 200-250 लोक आलोत. पण जर नियोजन केलं तर 2-3 हजार पूर्ण घाटल्यातून शिवसैनिक रस्त्यावरती उतरतील आणि SRA मध्ये सुद्धा आम्ही घुसायला कमी करणार नाही. मी सुद्धा घर तोडलंय, माझा स्वतःचं घर आहे. आम्ही एक विश्वासाने घर तोडलं की बाबा आज बिल्डर उद्या SRA मध्ये लवकरात लवकर पैसे वगैरे भरून तो प्रोजेक्ट करणार. त्यांनी आश्वासन सुद्धा दिला होता. मे मध्ये सुद्धा तुम्हाला माहित आहे की मेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी त्याला सूचना केली होती की आम्ही उपोषणाला बसू. पण त्यांनी बैठक घेतली, त्यांनी आम्हाला बोलवला, सोसायटीच्या रहिवाशांना आम्हाला सर्वांना बोलून त्यांनी आश्वासन दिलं की सप्टेंबर पर्यंत आम्ही SRA मध्ये पैसे भरू आणि लवकरात लवकर हा प्रोजेक्ट करू. आज डिसेंबर झाला, सप्टेंबर मध्ये पैसे भरला नाही, तो विषय साईड मध्ये झालेला आहे. परंतु जे 5-6 महिन्याचे भाडे सुद्धा त्या रहिवाशांना दिलं नाही. मोर्चा काढणार आहे म्हणून काल त्यांनी परवा भाडे दिले. त्या अगोदर 10-15 दिवस आम्ही परत बैठक घेतली तेव्हा त्यांनी 2 भाडे दिले. असे तो 1-2 भाडे देतोय. जर तो भाडे देऊ शकत नाही तो SRA कसं काय करणार? त्या गोष्टीचा आम्हाला खरा एकदम धक्का बसला. म्हणून आता आम्ही हा मोर्चाच्या स्वरूपात आम्ही त्याच्या घरात सुद्धा मोर्चा काढणारच आहे. आज आम्ही फक्त आणि फक्त पोलिसांनी आम्हाला विनंती केली, हा पहिला मोर्चा होता म्हणून आम्ही स्टॉप केला. पण तुम्हाला मी आज वचन देतो की जर त्यांनी आमच्या रहिवाशांना न्याय दिला नाही आणि लवकरात लवकर बिल्डिंग बांधलं नाही तर त्याचा घरात सुद्धा मोर्चा आम्ही काढू आणि जसं तसं त्यांनी घर आमचं तोडलंय त्याचं सुद्धा आम्ही घर तोडू. हे तुम्हाला शिवसेनेच्या वतीने मी शब्द देतो. अभी खाली करके हम लोग को भाड़ा अभी 2 साल तो बराबर ठीक थे, 1 साल का तो बराबर दिया, दूसरा साल भी बराबर दिया. अभी ये साल से हमको चेक जरा टाइम पे नहीं मिल रहे. अभी क्या मालूम वो लोग सोसाइटी वाले मगर कहते सब तो ऐसा कभी भी बुला के देते हैं ऐसा भाड़ा गिरा. अभी क्या मांग करेगा? नहीं तो हमारा घर बांध के दे दो, नहीं तो जो है उनका कुछ नहीं लगा दो, उनका इंसाफ करो. कुछ क्या है वो लोग क्या मांग रहे क्या नहीं मांग रहे उनको जाके पूछो.